शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, परिहार झाला अवघ्या दुःखांचा मागिल्या, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धणी, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, प्रमाणं भवाद्वेरिदं मामकानां नितं वक्करा, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, यदक्षरमनाख्यम आनंदमज केवलम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेन, मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या, श्री राधा मेरी स्वामिनी, मैं राधे को दास, जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन वास। जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। आता उघडा भर डोळे, उघडले का? शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा। परमात्म स्वरूप बसलेल्या सर्व श्रोतृवृंद मायबाप भगिनींच्या चरणारविंदी विनम्र भावाने अभिवादन करून, जगत उद्धारक जगद्गुरु तुकोबाराय, मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते आणि आजच्या या नैमित्तिक कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करते। विठ्ठल कीर्तन सेवे करता आपणा सर्वांसमोर सादर करण्यात आलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती जगत उद्धारक जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा कृतार्थ जीवनाचा यथार्थ परिचय देणारा अभंग आजच्या सेवे करता गायलाय। विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय म्हणतात, माझा शेवट भला झाला नाही, नाही माझा शेवट गोड झाला। का गोड झाला, का भला झाला, तर मी निजाच्या माहेराला आलो आणि रखुमाईच्या वराला भेटलो। जीवनाचा यथार्थ परिचय जगद्गुरु तुकोबारायांनी दिलाय। आयुष्यभर जो अट्टहास केला, आयुष्यभर जे नामस्मरण केलं, आयुष्यभर जो परमार्थ केला, त्या परमार्थाचा परिपाक आपल्याला आयुष्याच्या शेवटी पाहायला मिळत असतो आणि तो तुकोबारायाने अनुभवला आणि तो अनुभव आपल्या समोर मांडला। विठ्ठल विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्या अगोदर ज्या निमित्ताने तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत, त्या निमित्ताचा परिचय करून देणं अगत्याचं आहे। आणि याच नियमाला अनुसरून आज आपल्या ह्या वळ गावामध्ये कैलासवासी वेणुबाई भास्कर भामरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत। आज आईंना जाऊन 1 वर्ष झाले आणि 1 वर्षानंतर हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम। तसं पाहिलं तर मागच्या वर्षी याच पावसाळ्याच्या आणि याच पिरियडच्या दरम्यान अनेक लोक गेली,
परंतु प्रत्येकाचेच वर्ष श्राद्ध होताना आपण पाहिले नाही. लोक शॉर्टकट काढतात. पाऊस चालू आहे त्याच्यामुळे मंडप टाकायला जमणार नाही म्हणून घरातल्या घरात पूजा उरकून घेऊ. काय करू? हां, आमच्या माता माऊल्या काम कसं करत असतात? उरकून घेतात, बरोबर ना? तसं घरातल्या घरात पूजा उरकून घेऊ आणि मग नंतर बघू काय करायचं ते. पण नंतरच राहतं. खऱ्या अर्थाने ज्याच्या अंतकरणात आपल्या आईविषयी, आपल्या वडिलांविषयी खरं प्रेम आहे, तो व्यक्ती विचार करतो की पाऊस कितीही जरी पडला तरी घराच्या समोर मंडप टाकेल. नुसता मंडप नाही, मंडपाच्या वरती ताडपत्री टाकेल, पण माझ्या आईच्या वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम झालाच पाहिजे. या भांबरे परिवाराकरता आणि जावयांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आदरणीय वाडेकर साहेब ज्यांनी या कार्यक्रमासाठी मला फोन केला, या परिवाराचे जावई, की आईंचा कार्यक्रम व्यवस्थित झाला पाहिजे, वर्षश्राद्ध झालं पाहिजे. खरं तर येत असताना पाऊस नव्हता, कधी ऊन पडतंय, कधी जोरदार पाऊस पडतोय. आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत, खुर्चीवर बसलेलो आहोत, पण खाली पाय ठेवला तर त्या ठिकाणी पाणी लागतंय. पण तरीसुद्धा एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण सर्व मंडळी या ठिकाणी या वर्षश्राद्धाच्या कीर्तनाकरता उपस्थित आहात, जमले आहात. त्याचं कारण या परिवारावर असलेलं आपल्या सर्व स्नेही मंडळींचं प्रेम आणि त्याचप्रमाणे ज्या आई आपल्यातून गेलेल्या आहे त्या आईंचा प्रेमळ स्वभाव आणि मायाळू स्वभाव. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या भांबरे परिवारातील सर्व मंडळी, तसेच त्यांचे जे चिरंजीव आहेत आईंचे, ते या वळगावचे शिवसेना शाखा प्रमुख आहेत आणि बरीच वर्ष समाजकार्य ते करत आहेत. लहान मुलांना वह्या वाटप असेल, शैक्षणिक साहित्य वाटप असेल, असं कार्य या भाऊंच्या हातून घडतंय. आणि त्याचप्रमाणे या परिवाराचे जावई असणारे आदरणीय श्री रमेशजी वाडेकर साहेब, ढोकाळी गावामध्ये जो विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे त्या मंदिराचे ते सेक्रेटरी आहेत. तिथला सर्व कारभार ते व्यवस्थितरित्या सांभाळतात. आणि त्याचप्रमाणे माझीवाडामधील जी शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा ते कार्यरत आहेत. म्हणजेच एक प्रकारे ज्या आई तुमच्या आमच्यातून गेलेल्या आहेत त्या आईंचा मुलगा आणि त्याचप्रमाणे जावई, हे दोन्हीही व्यक्ती सामाजिक कार्यामध्ये रत आहेत, समाजकार्य करत आहेत. मला असं वाटतं की या दोन्हीही व्यक्तींकडे जे गुण आलेले आहेत, जो स्वभाव आलेला आहे, तो स्वभाव तो त्यांचा वैयक्तिक नाही, तर तो स्वभाव त्यांच्या मुळातून आलेला आहे. कारण एखादं वृक्ष फळा फुलांनी ज्यावेळेस बहरतं त्यावेळेस सर्व परिपाक किंवा सर्व कृतार्थता, सर्व कौतुक हे फक्त फळाचं होत नसतं, तर त्या फळाचं जे मूळ आहे, जे खोड आहे, ते खोडही तितकं मजबूत आहे, ते खोडही तितकं चांगलं आहे, म्हणून फळं चांगली आलेली आहेत. अगदीच या परिवाराचे हे जे समाजकार्य चालू आहे आणि हा चांगल्या स्वभावाने, प्रेमळ स्वभावाने प्रत्येकाच्या मनामध्ये जे या परिवाराने स्थान निर्माण केलेलं आहे, याचं महत्त्व आणि याचं मूल्य या मुळाला जात आहे. आणि हे मूळ म्हणजे ह्या आई आहेत कैलासवासी वेणूबाई भांबरे. गोड स्वभाव या आईंचा होता, प्रेमळ स्वभाव होता. गावातील भजनी मंडळामध्ये, महिला भजनी मंडळामध्ये त्या सामील असायच्या. एकादशी असेल, सोमवार असेल, जेव्हा जेव्हा भजन असेल तेव्हा तेव्हा त्या महिला मंडळामध्ये जाऊन त्या ठिकाणी भजन करायच्या. भारतातील अनेक तीर्थयात्रा दर्शन त्यांनी केलं होतं. पंढरीची, आळंदीची वारी त्यांनी केलेली होती. आणि एक प्रकारे प्रपंचासोबत परमार्थाची सुंदर सांगड घालून आज या आई आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. वर्ष झालंय तरी सुद्धा आईंचा फोटो जर आपण बघितला तर अगदी ताजे तवाना टवटवीत फोटो दिसतोय. त्या फोटोकडे एकटक जर पाहत राहिलं ना तर असं वाटतं आता आई येतील आणि आपल्याशी बोलतील. माझ्या पाठीमागे त्यांचा फोटो आहे, इकडेही त्यांचा फोटो लावलेला आहे. आणि दादा, व्हॉट्सअपवर जे तुम्ही पॅम्पलेट तयार केलेले आहेत त्याच्यावर सुद्धा जो फोटो आपण दिलेला आहे त्या फोटोमधील त्या चेहऱ्यातील, त्या डोळ्यातील भाव अगदी स्पष्ट दिसतोय. मला असं वाटत नाही की त्यांचा अंतकाळ हा आजाराने किंवा वेदनेने गेला. मला असं वाटतं की संपूर्ण जीवन अगदी सुंदररित्या जगून, जीवनाची कृतार्थता करून, मुलाबाळांना चांगले संस्कार देऊन अगदी शांत रीतीने व्यवस्थित आईंचं मरण झालेलं आहे. एक प्रकारे त्यांचं मरण न राहता त्या मोक्षापर्यंत गेलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल. परंतु आपण कितीही जरी म्हणत असलो,
आमच्या आईचं मरण चांगलं झालं. आमच्या आई मृत्यूलोक सोडून गेल्या. माणूस 2 दिवस रडतो, 4 दिवस रडतो, 8 दिवस रडतो, 12-13 दिवस, 13व्यापर्यंत दिवस निघून जातात. पण एकदा का पाहुणे रावळे मंडळी सगळे निघून गेले की मग आईची कमी, त्या घरातील तिची जाणीव ही आम्हाला हळूहळू होऊ लागते. ते 12-13 दिवस काहीच वाटत नाही, कारण पाहुणे मंडळी येत असतात, चहा साखर चालू असते, त्याच्यामुळे ते 12-13 दिवस काही होत नाही, काही वाटत नाही एवढं. पण एकदा का पाहुणे मंडळी गेली की मग समजतं घरामध्ये आई नाही आहे. घरामध्ये पाऊल टाकल्यानंतर जी आई वाट बघत थांबत होती ती आई आज कुठेतरी मिसिंग आहे. आई आज दिसत नाहीये. सकाळ दुपार संध्याकाळ जिच्या आसण्यामुळं घराला एक वेगळं अस्तित्व होतं, जिच्या आसण्यामुळे घराला एक वेगळा संस्कार मिळत होता आणि वेगळी प्रसन्नता मिळत होती, लाभत होती, ती आज कुठेतरी कमी 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 होते. ती जाणीव माणसाला हळूहळू होऊ लागते आणि ती जाणीव होणं महत्त्वाचं आहे. कारण आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा काही लोक विचारतात. एकदा एका मुलाने, वकिली करणाऱ्या एका मुलाने आपल्या शिक्षकांना विचारलं, सरांना विचारलं, सर तुम्ही मला न्यायालयाचा परिचय देतात, न्याय काय आहे, कायदा काय आहे याचं शिक्षण तुम्ही मला देतायत, पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. काय प्रश्न आहे? त्यावेळेस त्या मुलाने त्या शिक्षकांना प्रश्न विचारला, सरांना प्रश्न विचारला, मला सांगा या जगातील सगळे गुन्हे माफ होतील असं एखादं न्यायालय आहे का? काय विचारलं? या जगातील सगळे गुन्हे माफ होतील असं एखादं न्यायालय आहे का? त्यावेळेस त्या सरांनी फार गोड उत्तर दिलं. सर हुशार होते. त्या सरांनी उत्तर दिलं, ते म्हणाले या जगातील सगळे गुन्हे माफ होतील असं कुठलंही न्यायालय नाही, परंतु दादा न्यायालय जरी नसलं ना तरी एक मायालय आहे ज्याचं नाव आहे आई. विठ्ठल विठ्ठल, ज्याचं नाव आई आहे, ज्याला मायालय असं म्हणतात. सगळे गुन्हे तिथे माफ होतात. तुम्ही किती चुका करा, कसेही वागा, तरी सुद्धा जिला तुमच्यावर पूर्ण विश्वास असतो की माझा पिंट्या फार हुशार आहे, माझा पिंट्या फार सात्विक आहे, माझा पिंट्या फार सद्गुणी आहे. तुम्ही बघा ना, गावामध्ये एखादा मुलगा उनाडक्या करत असेल, याला त्याला त्रास देत असेल, भांडण करत असेल आणि 4-5 जणी जर त्या मुलाची तक्रार घेऊन घरी आल्या आणि त्याच्या आईला सांगितलं, मुलाच्या आईला, ताई तुमचा पिंट्या असा असा वागतो, ती आई काय म्हणते? थांब आता येऊ दे, बघतेस त्याच्याकडे. ती असं नाही म्हणत. ती भले नंतर पिंट्याकडे बघते, पण त्या सगळ्या माऊल्यांच्या तोंडावरती रोखठोक सांगते, नाही 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 नाही, अजिबात नाही, माझा पिंट्या तसा अजिबात, बोला पटकन, अजिबात नाही. तो कसंही जरी वागत असला ती म्हणते नाही नाही, माझा बाळ तसा अजिबात नाही. हे तुमचं आमचंच नाही, यशोदा माता, अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्णाला जन्म देणारी आई, ज्या आईच्या घरी, ज्या यशोदेच्या घरी गवळणीने यावं आणि गवळणीने घराने सांगावे, यशोदे तुझा कृष्ण चोऱ्या करतो, तुझा कृष्ण खोड्या करतो. पण यशोदा आई होती. कोण होती? आई होती. यशोदेने म्हणावं, नाही 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 नाही, तुम्ही लपुनियाचा भवरागे, आळ घेता शारंग धरागे, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. किती खोड्या कराव्या कृष्णाने, पण यशोदेला सांगायला गेलं की यशोदा म्हणायची माझा कृष्ण तसा नाहीच, तुम्हीच त्याची खोडी करता. विठ्ठल विठ्ठल. सांगायचं तात्पर्य काय? या जगामधील हे मायालय आहे की आयुष्यामध्ये किती थकून आलेला मनुष्य असो, किती टेन्शन असो, तिच्या मांडीवर डोकं ठेवलं ना की सगळा भार, सगळं ओझं, सगळं हलकं झाल्यासारखं वाटतं. अशी आईची मांडी आहे, अशी आईची कूस आहे. आणि म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये आईची छाया, आईची माया महत्त्वाची आहे. आपली आई कशी असू द्या, परंतु तिचं प्रेम मुलांवर जे असतं ते कधी कमी होत नाही. जगाशी भांडण्याची ताकद जी ठेवते तिचं नाव आई असतं. असं म्हणतात, बाळाचा जन्म ज्यावेळेस होतो ना, त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर त्या आईला विचारा की बाळाचा जन्म झाल्यानंतर तू देवळामध्ये स्वतःसाठी कधी काही मागितलंय का? एकदा का मुलाचा जन्म झाला की तिचं मागणं तिच्या करता नाही, तिचं मागणं सगळं लेकरा करता. सगळं पूछो उस माँ से, बच्चे को जन्म देने के बाद कभी खुद के लिए भगवान से आपने कुछ मांगा है? कभी किसी मंदिर में अपने लिए मत्था टेका है? किसी नदी में अपने लिए सिक्का फेंका है? पूछो उस माँ से, कभी अपने लिए कुछ मांगा है? सारी दुआएं बच्चे पर खर्च कर देती है, अपने लिए भी कुछ रख लेना माँ, तू भी तो एक ही जिंदगी लाई थी. आई सुद्धा एकच जीवन घेऊन आली ना, तिला डबल जीवन मिळणार नाहीये, पण तरी सुद्धा सगळं सुख
सगळ्या गोष्टी तिने मुलाकरता मागून घेतल्या. लेकुराचे हित प्रमाण दिलं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आणि म्हणून मी नेहमी सांगत असते, या जगामध्ये सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे? या जगामध्ये सगळ्यात श्रीमंत माणूस कशामध्ये श्रीमंतीचे तुम्ही मोजमाप कराल? ज्याच्याकडे खूप मोठा बंगला आहे तो श्रीमंत आहे का? ज्याच्याकडे 4-4 गाड्या आहेत, सध्या थार पण घेतली आहे, आता त्याच्या वागण्याला काही थारच राहिलं नाही, तो श्रीमंत आहे का? श्रीमंत कोण? किसी ने कहा है प्यारे, चेहरे की चमक और मकान की ऊंचाई पर मत जाना. हिंदी समझती है ना? मेरे को भी ज्यादा नहीं आती, जुरुक जुरुक ही आती है. उसी ने कहा है प्यारे, चेहरे की चमक और मकान की ऊंचाई पर मत जाना साहब. जिस घर के माँ बाप खुश है समझ लेना वो घर दिल के अमीरों का है, वो घर दिल के अमीरों का है. तर श्रीमंताचं घर आहे, ज्याची आई सुखी आहे, ज्याच्या घरातील वडील सुखी आहे, समाधानी आहे. आणि म्हणून आईबद्दल एक सांगायचं झालं तर एक गोड उदाहरण आपल्याला सांगेल. एक लहान मुलगा होता, आईने खूप कष्ट केले, मेहनत केली, वडील नव्हते त्या मुलाला, मेहनत केली, त्याला शिक्षण दिलं. आणि कुठलीही स्त्री असो, एकदा पतीची साथ सुटली की मग जीवन काय असतं हे त्या स्त्रीच्या वेदना त्या तिलाच माहिती असतात. दुसरं कोणी त्या वेदना शेअरही करू शकत नाही आणि त्याच्यामध्ये वाटेकरी होऊ शकत नाही. महाराज ज्या वेळेला वडील गेले, आईने ठरवलं वडिलांची कमी जाणू देणार नाही. विषय असा आहे आपल्या समाजामध्ये, आपल्याच काय सगळ्याच समाजामध्ये, सगळ्याच गोष्टीमध्ये, की एखाद्या व्यक्तीची मुलाची जर आई गेली आणि वडील जर शिल्लक राहिले ना, तर वडील 1 वर्ष, फार फार 2 वर्ष, लगेच 2 वर्षांनी काय करतात? माझ्यासाठी नाही हो, काय दैवत आहे महाराज, कोणासाठी? मुलांसाठी. मुलांना आई पाहिजे, माझ्यासाठी नाही. समाजामध्ये हा फरक आहे, तुम्ही बघा. तो दुसरं लग्न करायला तयार होत असतो, परंतु एखाद्या स्त्रीचा जर पती गेला तर ती स्त्री फार फार 4 दिवस रडते, 8 दिवस रडते, 13 दिवस रडते, पण एकदा का 13 दिवस झाले की ती डोळ्यातले अश्रू पुसते. आयुष्यभर कुणाही अश्रू काढत नाही. ती विचार करते की आता मी डोळ्यातून अश्रू काढणार नाही, नाही, माझ्या मुलाच्या डोळ्यात सुद्धा कधी अश्रू येऊ देणार नाही. ती आई ठामपणे उभी राहते, ठामपणे उभी राहते. कुणासाठी? आपल्या मुलासाठी. ती आपल्या मुलाचा बापही होते आणि आपल्या मुलाची आईही होत असते. ती स्त्री, ज्या स्त्रीने पतीच्या व्यतिरिक्त मुलांना सांभाळलंय, लोकांच्या घरी जाऊन धुणं भांडी करावी, काबाड कष्ट करावी, मुलगा मोठा झाला, 10वी पास झाल्यानंतर शिक्षणासाठी पैसे आणायचे, आईने अंगावरचे दागिने विकले, इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, इंजिनिअरिंगला ॲडमिशन झालं, मुलगा चांगल्या मार्क्सने पास झाला, चांगल्या कंपनीमध्ये त्याला नोकरी मिळाली, हातामध्ये 1 किलोचं पेड्याचं बॉक्स घेतलं, धावत धावत घरी आला, आईला मिठी मारली, नाही आईला पायाला चिटकला आणि आईला उचलून घेतलं, गोल 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 फिरवलं. आई बस, आता तुझा वनवास संपला, आता तू लोकांच्या घरी कामाला जायचं नाही, आता तू कुठे जायचं नाही, घर सोडून जायचं नाही, बस आता तू सुखात घरी थांबायचं, आता तू ऑर्डर करायची, आज्ञा करायची आणि तुझा मुलगा सगळं पुरवणार. हे बघ पेड्याचं बॉक्स, जा सगळ्या गावामध्ये वाटून ये. आणि आईचा जीव फार भोळा असतो, आई फार भोळी असते. ते पेड्याचं बॉक्स घेतलं, अख्ख्या गावामध्ये पेढे वाटले, माझा मुलगा इंजिनियर झाला, मोठ्या कंपनीमध्ये कामाला लागला. लोकांनी सुद्धा फार वाहवा केली, कारण एका स्त्रीने वडिलांच्या व्यतिरिक्त, पतीच्या व्यतिरिक्त आपल्या मुलाला मोठं केलंय. समाजासमोर त्या स्त्रीचा आदर्श उभा राहिला. जसं आमची झाशीची राणी छोट्याशा त्या दामोदरला घेऊन लढली असेल, किती त्रास झाला असेल त्या झाशीच्या राणीला. मी नेहमी विचार करत असते, वारीला ज्यावेळेस पाऊस चालायचा आणि पाऊस चालत असताना ज्यावेळेला आमचा छोटा कन्हैया 4 वर्षाचा, पाऊस आला की तो माझ्या कडेवर बसायचा. आणि कडेवर बसल्यानंतर मला सगळे लोक म्हणायचे की ताई तुम्ही याला गाडीत बसवून द्या, तुम्ही एवढा त्रास करून घेऊ नका.
मी त्याला कडेवर घेतल्यानंतर माझ्या मनामध्ये नेहमी विचार यायचा की मी साधा 4.5 वर्षाच्या 13 किलोच्या एका गोळ्याला कडेवर घेतलंय आणि 1 किलोमीटर चालते तरी मला एवढा त्रास होतोय, तर आठवा ती जी झाशीची राणी काय हिंमत असेल तिची की जिने छोट्याशा दामोदरला आपल्या खांद्यावर घेतलं आणि कितीतरी दिवस युद्ध केलं. ती झाशीची राणी एक आई होती महाराज. किती त्रास सहन केला. हिरकणीचं उदाहरण ऐकलंय. जी हिरकणी आपल्या मुलाला दूध पाजण्याकरता दरवाजे बंद झाले म्हणून कड्यावर उतरून, अतिशय कठोर कडा आहे, त्या कड्यावर उतरून जी खाली गेली आणि मुलाला दूध पाजलं. ज्या वेळेला एखादी स्त्री सगळ्या परिस्थितीशी, प्रतिकूल परिस्थितीशी युद्ध देत देत मोठी होते आणि आपल्या मुलाला चांगले संस्कारांनी घडवते, त्यावेळेस समाजासमोर त्या स्त्रीचा आदर्श उभा राहत असतो. सगळ्या लोकांनी वाहवा केली. जुनं घर सोडून दिलं, आईला नवीन घरामध्ये ब्लॉकमध्ये घेऊन आला. चांगले दिवस आले. आता आईला फॅन लावायची गरज नव्हती कारण AC होता. इतकं सुंदर चाललं होतं सगळं. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेले. 2 वर्षानंतर आईने म्हटलं की बाळा आता 1-2चे 4 हात झाले म्हणजे मी जायला मोकळी, काही हरकत नाही. आता सगळं बघितलं, तुझे पप्पा जर असते ना आज फार आनंद झाला असता त्यांना. सगळं मी बघितलं, आता काळजी करू नको, फक्त लग्न कर. चांगलं स्थळ बघितलं, वधू बघितली, मुलगी बघितली आणि लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 4 महिने, नव्या नवरीचे 9 दिवस ते झाले सगळे. आणि झाल्यानंतर मग थोडं थोडं घरातलं वातावरण, बोला बोला, तुमच्या चेहऱ्यावर काहीतरी बदल दिसू द्या मला, म्हणजे कीर्तन ऐकता याचा बदल असू द्या. घरातलं वातावरण बदललं. जसं आता वातावरण बदललंय, आता थोडंसं उघड दिली, परत थोड्या वेळाने पाऊस पडेल. वातावरण घरातलं बदललं, हळूहळू बदलायला लागलं. आईचा गावंढळपणा त्या सुनबाईला कुठेतरी खटकू लागला. स्टँडर्ड होती ती, तिचं आईचं लुगडं तिला सहन होत नव्हतं. आजी जायची खाली सोसायटीमध्ये गप्पा टप्पा मारायची, ते तिला सहन होत नव्हतं. बऱ्याच वेळ पाहिलं आणि एक दिवस नवऱ्याला म्हणाली, बघा सगळं चांगलं चाललंय पण मला असं वाटत नाही की तुमच्या आईंचं मन इथं रमतंय. त्यांना गावाकडची सवय आहे, तुम्ही एक काम करा, त्यांना गावाकडे पाठवून द्या. तसंही आपलं गावाकडचं घर रिकामच आहे, आपण त्याला थोडीशी डागडुजी करू, त्यांना तिथं मस्त वाटेल. वातावरणही छान आहे. शहरामध्ये धूळ खात राहण्यापेक्षा गावाकडे गेलेलं कधीही चांगलं, असा विचार तुम्ही करू नका. हां, भले तुम्ही फार्म हाऊसवर जा पण इथेच राहा. वळ सोडून कुठेही वळू कुठे वळू नका. विठ्ठला विठ्ठला महाराज तिने विचार केला. त्या मुलाने सुद्धा घरातली परिस्थिती ओळखली आणि त्याने विचार केला की आईला आपण जायला सांगितलं पाहिजे, पण कसं सांगावं, कसं सांगावं. त्याने बायकोला समजून सांगितलं, हे बघ माझ्या आईने माझ्यासाठी खूप कष्ट केले, तुला माहिती आहे लहान असताना माझे वडील गेले, तेव्हापासून माझ्या आईने कधी नवीन लुगडं माझ्यासाठी नेसताना मी तिला बघितलं नाही. सगळ्या गोष्टी, सगळा खर्च तिने माझ्यावर केला, स्वतःसाठी कधी काही घेतलं नाही आणि फार कष्ट केलेत ग. तिला असा त्रास देणं योग्य नाही. का तिला शेवटच्या क्षणी माझ्यापासून दूर ढकलते, माझ्यापासून दूर लोटते. सुनबाई ऐकत नव्हती. त्यावेळेस तिने सांगितलं, एकतर घरामध्ये मीच राहील नाहीतर आईच राहील. नावीलाज झाला त्याचा. कधी कधी पुरुषांचा नावीलाज होत असतो, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे, बरोबर की नाही. पुरुष मंडळींची अवस्था म्हणजे सँडविच सारखी असते. मध्ये आतमध्ये चेपलेला तो बटाटा असतो ना, हां, तो चांगला अजिबात नसतो. तो चेपलेला खालूनही दाब आणि वरतूनही दाब, काय करायचं. बरं, एकाने सांगितलं पुरुष म्हणजे आयुष्यभर विद्यार्थीच असतो. का? कारण बायकोचं ऐकलं तर आईला असं वाटतं ती त्याला शिकवते, आणि आईचं असं ऐकलं तर बायकोला असं वाटतं आई त्याला शिकवते. एकाने सांगितलं 25 वर्ष जातात तिला त्याला जेंटल बनवायला. किती वर्ष जातात? 25 वर्ष जातात तिला त्याला, म्हणजे आईला मुलाला जेंटल बनवायला 25 वर्ष जातात तिला त्याला जेंटल बनवायला, आणि 25 मिनिट नाही लागत ती आल्यानंतर त्याला मेंटल बनवायला. विठ्ठला विठ्ठल. सांगायचं तात्पर्य एकच आहे दादा, कधी कधी मी सांगेल तुम्हाला, पत्नी ऐकत नसेल तर पत्नीला समजून सांगा. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, वारंवार तिला समजून सांगा, पण झटका फटके निर्णय घेऊ नका. वारंवार समजून सांगा. कारण ज्या आईने हाडाची काढं करून रात्रंदिवस जागून तुम्हाला सांभाळले ना, त्या आईला असं कुठेतरी बाहेर बाजूला काढून नका देत जाऊ. किती दिवस राहिले तिचे? थोडेच दिवस आहे, आणि त्या दिवसाकरता तरी तिची इच्छा असते की माझ्या लेकराने माझ्या जवळ राहावं. महाराज नावीलाच झाला त्याचा. बऱ्याच वेळा पत्नीला समजवलं पण ऐकत नाहीये. शेवटी भविष्य पत्नी बरोबर आहे, आणि म्हणून आईला समजून सांगितलं, आई कसं आहे माहिती का, इथं जरा वातावरण चांगलं नाही,
तुझ्या हार्टसाठी चांगलं नाही, तुझ्या हृदयासाठी चांगलं नाही. गावाकडे घर मी डागडुची करतो, मस्त तिथे जा आणि त्या निसर्गरम्य वातावरणामध्ये तुलाही आवडेल, तुझ्या जुन्या मैत्रिणी सगळ्या भेटतील, थोडीफार शेती कर, तुला जसं जमेल तसं कर, महिन्याच्या महिन्याला तुला पैसे देत जाईल. पण आई आता तू तिकडे जा. आईने जास्त बोलली नाही, कुठली आर्ग्युमेंट केली नाही. आईने घरातलं वातावरण ओळखलं आणि सुनबाई आल्यानंतर सासूला म्हणजे आईला घरातलं वातावरण ओळखता आलं पाहिजे की आपलं किचनमध्ये जाणं जर आपल्या सुनबाईला आवडत नसेल तर आपण का जायचं लुडबुड करायला. आपण गपचूप विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जाऊन बसायचं, नाहीतर देवाच्या समोर बसायचं. जेवण आयतं दिलं तर खायचं, एखाद्या दिवशी नाही दिलं तर विचार करायचा मागच्या जन्मामध्ये माझी कदाचित एखादी एकादशी राहिली असेल, सुनबाईने ते करायला घेतली. जमेल ना? हां, उद्यापासून बदल सुरुवात करा. आणि महाराज तिने घरातलं वातावरण ओळखलं, ती गावाकडे गेली. गावाकडे जाऊन 6-7 महिने झाले. इकडे विषय असा झाला की मुलाला चालता चालता अचानक धाप लागली. हॉस्पिटलमध्ये गेला, समजलं दोन्ही किडन्या फेल आहेत, दोन्ही किडन्या डॅमेज आहे, फेल आहेत, निकामी आहेत. काय करायचं? बरेच प्रयत्न केले. डॉक्टरांनी शेवटचा उपाय सांगितला, कोणी जर एखादी किडनी देईल तर तुमचा उपचार होईल, इलाज होईल. सगळे लोक येऊन भेटून गेली मुलाला, पण आई भेटायला आली नाही. सुनबाईला बोलायला झालं, बघा बघा बघा, तुम्ही म्हणता ना तुमच्या आईचं फार प्रेम आहे माझ्यावर, का आली नाही तुमची आई भेटायला? काय झालं? एवढं प्रेम आहे तर कुठेतरी काठी टेकत टेकत यावं ना तिने तुम्हाला भेटायला. सगळे भेटायला आले पण तुमची आई तुम्हाला भेटायला आली नाही. काही महिन्यांनी दवाखान्यातून फोन आला, एका किडनीची व्यवस्था तुम्हाला झाली आहे, लवकर या आणि आपण ऑपरेशन करूया. किडनी ट्रान्सफर अगदी व्यवस्थितरित्या झाले, सगळे ब्लड सॅम्पल सगळं मॅच झालं, किडनी ट्रान्सफर केली, मुलगा घरी आला. 3-4 महिने झाले तरी आई मात्र काही भेटायला आली नाही. 5व्या महिनी बातमी कळाली की तुमची आई आता ह्या जगात राहिली नाही. मुलाला जायची इच्छा नव्हती पण आता गेलं पाहिजे, एकुलता एक वारस आहे. नाविलाज म्हणून गावाकडे गेला, आईला अग्निसंस्कार केले आणि तसाच गाडीत बसणार शेजारच्या मावशीने विचारलं, दादा का रे आला नाही आईला भेटायला आणि लगेच चाललास? अजून 10 दिवस होऊ दे, 13 दिवस होऊ दे, काहीतरी उत्तर कार्य कर, पिंडदान कर, सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडू दे, कमीत कमी एवढं तरी कर जिने तुला जन्म दिलाय. त्यावेळेस तो मुलगा म्हणू लागला, तिने जन्म दिलाय खरंय मला, पण ज्यावेळेस जन्म देणारी ती माऊली आज गेली मला कळते, पण मला जिने जन्म दिला तो तिचा मुलगा ज्यावेळेस मृत्यूच्या दारात होता त्यावेळेला ती मला भेटायला आली नाही. का म्हणून थांबू मी, का तिचं पिंडदान करू? त्यावेळेस ती शेजारची मावशी विचारते, काय झालं होतं? काय झालं होतं म्हणजे दोन्ही किडन्या फेल होत्या माझ्या, ऑप्शन नव्हता, मृत्यूच्या दारात मी टेकलेलो होतो. त्यावेळेला एका किडनीची व्यवस्था झाली आणि आज मी बरा आहे, आज मी व्यवस्थित आहे. सगळे मला भेटायला आले पण तुम्ही म्हणता ना ज्या आईने जन्म दिला ती आई मात्र मला भेटायला आली नाही. असं म्हटल्यानंतर त्या मावशीला राहवलं नाही. शेवटी समोरच्या व्यक्तीचं जीवन ज्याने प्रत्यक्षात बघितलं असतं ना त्याला खोटं सहन होत नाही. राहवलं नाही, हात उचलला, ताडकन कानाखाली दिली आणि त्याला सांगितलं, अरे वेड्या, तू म्हणतो ना दोन्ही किडन्या फेल आहे, जिवंत आहेस. कुणामुळे जिवंत आहेस माहिती का? कुणामुळे म्हणजे, अरे जी आई गेली ना त्या आईमुळे तू जिवंत आहेस. तो म्हणाला, कसं काय? कसं काय म्हणजे ज्या वेळेला त्या आईला कळलं की माझ्या मुलाच्या दोन्ही किडन्या फेल आहे, अरे वेड्या, माहिती नसेल तुला, काठी टेकत टेकत वय झालं होतं, दिसत नव्हतं, दवाखान्यात गेली. डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब दोन्ही किडन्या चेक करा. का चेक करायचंय विचारलं नाही, दोन्ही किडन्या चेक करा म्हणे. आणि त्या दोन्ही किडन्यातील जी चांगली किडनी असेल ना ती किडनी काढा आणि माझ्या मुलाला द्या, पण त्याला जगता येईल असं काहीतरी तुम्ही करा. असं ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस डॉक्टरांनी काय सांगितलं ते ऐका. डॉक्टर म्हणाले, अहो आजी तुमचं वय झालंय, 2 किडन्या काही एकच किडनी चांगली आणि त्या एका किडनीवर तुम्ही जिवंत आहात आणि ती एक किडनी काढली तर जिवंत राहणार नाही. आई म्हणते किडनी काय जेवढं लागेल तेवढं काढा, पण माझा मुलगा जिवंत राहिला पाहिजे, मी मेले तरी चालेल. याला म्हणतात आई, याला म्हणतात आईचं काळीज. विठ्ठल विठ्ठल, मला सांगा ना काय नाही केलं तिने तुमच्या करता. आणि अशी आई जिने आयुष्यामध्ये प्रेम दिलं, आयुष्य समर्पण केलं. म्हणून विनोदाने कधी कधी आम्ही बोलत असतो, डोळे मिटून प्रेम करते ती मैत्रीण असते, डोळे मिटल्यासारखं प्रेम करते ती प्रेयसी असते, डोळे वटारून प्रेम करते ती बायको असते, पण डोळे मिठेपर्यंत आपल्यावर प्रेम करते ती फक्त आणि फक्त आई असते. आणि अशी आई आज ह्या परिवारातून गेली. मृत्यू लोक आहे आणि मृत्यू लोकामध्ये प्रत्येकाला जावं लागतं, कुणी कोणासाठी थांबलेलं नाही. मग आता आई गेली, मी सांगेल आपल्याला आई म्हणून कुणाकडे बघायचं, कोण होणार आपली आई.
वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे आणि या वारकरी संप्रदायाने आम्हाला आई सांगितले. आमची आई कोण होणार आहे? आमच्या वारकरी संप्रदायाने आम्हाला सांगितलं, दादा ज्याला ताई नसेल ना त्याने मुक्ताबाईंकडे बघावं. ज्ञानेश्वरांची निवृत्तीनाथांची बहीण मुक्ताबाई, त्या मुक्ताबाईकडे त्याने बघावं. ज्याला ताई नसेल त्याने मुक्ताबाईकडे बघावं. ज्याला काका नसेल त्याने सोपानदेवांकडे बघावं. ज्याला दादा नसेल त्याने निवृत्तीनाथांकडे बघावं. ज्याला बाप नसेल त्याने पांडुरंगाकडे बघावं. आणि ज्याला आई नसेल त्याने आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराजांकडे बघावं. ते ज्ञानेश्वर महाराज आमची आई आहे, ती आमची माऊली आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितो, एका जनार्दनी पाय वंदितो, एका जनार्दनी पाय वंदितो. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितो, एका जनार्दनी पाय वंदितो, एका जनार्दनी पाय वंदितो, वंदितो. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ती माय आहे, ती माऊली आहे, संत आमची आई आहे. आणि या संतांनी आम्हाला जीवन जगण्याचा मार्ग सांगितला. जगता जगता आम्ही काय केलं पाहिजे, कारण तुम्ही जे जगताय ना, तुमचं जे जीवन आहे ना, त्या जीवनाचा परिचय हा आपल्या मृत्यूने होत असतो, आपल्या शेवटाने होत असतो. म्हणून आयुष्यामध्ये असं कार्य करावं, असं जीवन जगावं की आपला शेवट हा गोड झाला पाहिजे. आपले अट्टहास त्याच्या करत असावे. ज्या मुलाने आयुष्यभर चांगला अभ्यास केला आहे, चांगलं जीवन जगलेलं आहे, चांगलं चिंतन केलेलं आहे, त्याचा शेवट गोड होत असतो. संतांचा अट्टहास तोच होता. माझ्या तुकोबरायांचा अट्टहास तोच होता. तुकोबराय म्हणतात, यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, जेवण जाडेजा गोड व्हावा, शेवट जाडेजा गोड व्हावा, शेवट जाडेजा. यासाठी केला होता यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. शेवटसाठीच गोड व्हावा, शेवटसाठीच गोड व्हावा, ताने चिंते पावन व्हावा, ताने चिंते पावन व्हावा. आता निश्चिंती वाटली मला. तुम्ही एवढं पटकन आणि छान प्रमाण उचललं. या जसाठी केला होता अट्टहास. आपला अट्टहास त्याच्या करता असावा, पण आपलं होतं काय माहिती का?